जर देवेंद्र फडणवीस यांची नियत साफ असती तर त्यांनी धनंजय मुंडेंना कधीच बाजूला केलं असतं. पण आम्हाला कल्पना आहे, मागची 30 वर्षापासून त्यांची मैत्री खूप घट्ट आहे. एका मित्राला वाचवण्याकरता, आपल्या सत्तेतल्या भागीदाराला वाचवण्यासाठीचा हा अट्टहास आहे. आज आम्ही पुण्यामध्ये रस्त्यावर उतरलेलो आहेत. याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा, या सगळ्या आरोपींना, वाल्मिक कराडसहित या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा. हे बघा, माननीय अजितदादा हे मागची 30-35 वर्ष राजकारणात आहे. त्यांनी अशा प्रकारे या ठिकाणी राज्यभर चर्चा होत असताना धनंजय मुंडे यांचा राजीनामा न घेणे ही एक प्रकारे वाईट चर्चेला या ठिकाणी उदाहरण असं मला वाटतं. बघा, मागच्या 40-42 दिवसापूर्वी या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं. हे सरकार आल्यानंतर परभणीमध्ये म्हणजे काय सोमवंशी नावाचा एक खूप चांगला कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता, त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांच्या माराने त्याची हत्या झाली, अशा प्रकारचा आरोप आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन आता या ठिकाणी संतोष देशमुख यांना नाही का या ठिकाणी ज्या पद्धतीने खंडणीच्या आणि एकूण बाकीच्या प्रकरणाच्या माध्यमातून आपल्या आडवे येतात म्हणून त्याची हत्या करण्यात आली. त्याच्यामध्ये राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव या ठिकाणी समोर येत आहे. अर्थात ही काय चर्चा कोणी एक कार्यकर्ता करत नाही, तर त्यांच्याच नका एकूणच सरकारमधले नाही का वेगवेगळे घटक नका या ठिकाणची चर्चेने आरोप करतात. आणि मला असं वाटतं हा कुठंतरी या सगळ्या राज्याला लागलेला डाग आहे. जर देवेंद्र फडणवीस यांची नियत साफ असती तर त्यांनी धनंजय मुंडेंना कधीच बाजूला केलं असतं. पण आम्हाला कल्पना आहे, मागची 30 वर्षापासून त्यांची मैत्री खूप घट्ट आहे. एका मित्राला वाचवण्याकरता, आपल्या सत्तेतल्या भागीदाराला वाचवण्यासाठीचा हा अट्टहास आहे. आणि म्हणून या विरोधात राज्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे मोर्चे निघतात. आज आम्ही पुण्यामध्ये रस्त्यावर उतरलेलो आहेत. याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचा राजीनामा, या सगळ्या आरोपींना, वाल्मिक कराडसहित या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा. आणि इथून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारे कुठल्याही म्हणजे समाजातला, मग तो मराठा समाजातला असेल किंवा एकूणच नाही का वंचित घटकाचा असेल, याला या ठिकाणी हा कमजोर घटक आहे असं समजून इथून पुढे यांना अशा प्रकारची यांची हत्या करणे किंवा त्यांच्या कुटुंबाला या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न होऊ नये, हा त्यामागचा आमचा उद्देश आहे. अध्यक्ष म्हणून अजित पवार हे धनंजय मुंडे यांना वाचवतात. हे बघा, माननीय अजितदादा हे मागची 30-35 वर्ष राजकारणात आहे. त्यांनी अशा प्रकारे या ठिकाणी राज्यभर चर्चा होत असताना धनंजय मुंडे यांचा राजीनामा न घेणे ही एक प्रकारे वाईट चर्चेला या ठिकाणी उदाहरण असं मला वाटतं. अजितदादांनी या ठिकाणी राज्याचा राग आणि संताप लक्षात घेता या ठिकाणी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, हीच आमची मागणी आहे. नाही, पुण्यामध्ये या ठिकाणी ज्या पद्धतीने मोठ्या नाही का राजकीय नेत्यांच्या इन्व्हेस्टमेंट आहेत, त्या ठिकाणी गैरधंदे चालू आहेत, त्या सगळ्यांमधून या ठिकाणी पुण्यामध्ये गुन्हेगारांना अभय देण्याचं एक मोठं नका शेल्टर उभं राहतं काय, अशा प्रकारचा प्रश्न निश्चित उभा राहिलेला आहे.